तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला मी जो गुरुपौर्णिमेचा बॅनर आहे तो आपण कशा पद्धतीने बनवू शकतो ते तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही जर स्क्रीनवरती बघितलं तर अशा टाईपचा जो बॅनर आहे त्यामध्ये जर टेक्स्ट इफेक्ट वापरलेला आहे. तुम्ही जर बघितलं खाली एक पावलांचा इफेक्ट आहे तो वापरलेला आहे. तर अशा टाईपची जी इफेक्ट आहे, कंप्लीट डिझाईन आहे, ती कशी बनवू शकतो आणि त्यामध्ये कोणती कन्सेप्ट वापरले ते पण तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, कोणताही इफेक्ट स्किप करू नका, नाही तुम्हाला समजणार नाही की मी कोणता इफेक्ट वापरला, कोणता टेक्स्ट वापरला, तुम्हाला समजणार नाही. तर मित्रांनो, चॅनल कोण नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब बटन दाबा आणि शेअरचे वेगळं प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील. आणि मित्रांनो, मला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका, लिंक दिलेली खाली जाऊन फॉलो करा. तर मित्रांनो, व्हिडिओला करू सुरुवात. तर मित्रांनो, एक नॉर्मल डॉक्युमेंट क्रिएट करा कोणती पण. तर आता आपल्याला काय करायचं, एक बॅकग्राऊंड आहे, ती बॅकग्राऊंड मी ओपन केलेली. आता ही मित्रांनो डिटेलमध्ये जर तुम्हाला सांगायचं झालं, ती बॅकग्राऊंड तुम्हाला बनवून दाखवू शकतो, पण त्यामध्ये खूप वेळ झाली. तुम्ही पण बनवू शकता. नॉर्मली मी काय केलेलं आहे, एक जे आपण म्हणू शकतो जमिनीचं टेक्स्चर आहे ते वापरलेलं आहे आणि ग्रास म्हणजे गवताचं टेक्स्चर आहे ते वापरलेलं आहे आणि त्याची मिळून एक बॅकग्राऊंड क्रिएट केलेली. हे तुम्ही पण नॉर्मली क्रिएट करू शकता सिम्पलमध्ये, हे काय अवघड नाही. तर मित्रांनो, एक नॉर्मली मी बॅकग्राऊंड क्रिएट केलेली आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर मित्रांनो आपल्या डिझाईनची जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट अशी आहे. तर मित्रांनो, डिझाईनची कन्सेप्ट अशी आहे की गुरुचे येणारे वृक्षवल्ली आणि समृद्धी येते, अशा टाईपची थोडक्यात कन्सेप्ट आहे. तर तुम्ही जर बघितली तर तशा टाईप्स आपल्याला एक थोडक्यात कन्सेप्ट क्रिएट करायची. तर नॉर्मली मी काय करतो आहे, तर एक PNG ॲड करतो आहे नॉर्मली पावलांची. ही जी PNG ही PNG मी ॲड केलेली, ओके, अशा टाईपमध्ये. तर फक्त मी काय करतो आहे, ह्याला आपल्याला काय करायचं, ड्रॅग अँड ड्रॉप करायचे आपल्या पेजवरती ड्रॅग अँड ड्रॉप केलं सिम्पलमध्ये. आता आपल्याला काय करायचं आहे, नॉर्मली हे फक्त ॲडजस्ट करायचं आपल्याला डिझाईनच्या हिशोबाने असं, ओके, ॲडजस्ट केलं. आता आपल्याला काय करायचं आहे, Ctrl J करा, कारण की याला शॅडो ॲड करायचे आपल्याला. शॅडो ॲड करायचे त्यामुळं Ctrl J केलं, कॉपी केलं, डबल क्लिक करा, कलर ओव्हरले इफेक्ट वापरला आणि ब्लॅक कलर सिलेक्ट केला, ओके, आणि Ctrl T केलं, अल्ट दाबून ठेवलं, नॉर्मल फक्त ड्रॅग करतो जेणेकरून तिथंच ते एक्सपांड होईल, ओके, अशा टाईपमध्ये. फिल्टरमध्ये जायचं आहे, ब्लरवरती जायचं आहे आणि आपल्याला वापरायचं आहे गॉशियन ब्लर आणि नॉर्मल फक्त याची ओपेसिटी कमी करू जेणेकरून नॉर्मल शॅडो दिसेल, ओके, अशा टाईपमध्ये. आता ह्याला काय करायचं, हे जे पावले आहेत त्यालाच कॉपी करायचं आहे आणि फक्त आपल्याला ह्याच्या मागं ॲडजस्ट करायचं आहे, ओके. ॲडजस्ट केलं, डबल क्लिक करा, डबल क्लिक केलं आणि ह्याला काय करायचं, कलर ओव्हरले इफेक्ट ॲड केलेला आहे किंवा तुम्ही दुसरा पण करू शकता. कलर ओव्हरले ॲड करण्याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे, हा जो कलर चेंज करायचा, ब्लॅक नको आपल्याला, ब्राऊन पाहिजे, जेणेकरून तो पावलांचा इफेक्ट क्रिएट होईल. ब्राऊन ॲड केला, ओके, अशा टाईपमध्ये. नॉर्मल फक्त डार्क कलर घेऊ, ओके. आणि आपल्याला इथं ॲड करायची ती म्हणजे इनर शॅडो ॲड करायची. रिसेट करतो आहे, इनर शॅडो ॲड केली की नॉर्मल फक्त काय करायचं आपल्याला, इथं नॉर्मली ब्राऊन सिलेक्ट, कारण त्या ब्राऊनमधला थोडा डार्क कलर सिलेक्ट करू आपण, ओके. आणि ते साईज आपल्याला अशा टाईपमध्ये वाढवायची जेणेकरून थोडक्यात एक चांगलं इफेक्ट क्रिएट होईल. नॉर्मल ओपेसिटी कमी, ओके. हा एक एवढा इफेक्ट क्रिएट केला आपण. आता आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, ही जी बॅकग्राऊंड आहे त्याची Ctrl J करू आणि आपल्याला काय करायचं आहे, राईट क्लिक करायचं आपल्याला. ह्याला पहिला ग्रुप करू, ही जी आपण इफेक्ट वापरले त्याला पहिला ग्रुप करू किंवा कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करून टाकू. आणि ही जी बॅकग्राऊंड इमेज आहे त्याला आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला त्या लेअरच्या वरती घ्यायचं आहे आणि राईट क्लिक करून क्रिएट क्लिपिंग मास्क करायचं आहे. क्रिएट क्लिपिंग मास्क केलं आणि फक्त त्याचा ब्लेंड मोड चेंज करायचा आहे, ओव्हरले किंवा सॉफ्ट लाईट घेऊ जेणेकरून नॉर्मल थोडासा इफेक्ट ॲड होईल त्याला, अशा टाईपमध्ये. आणि ह्याला सिलेक्ट करा, दोघांना ग्रुप करू. ग्रुप केले की काय करायचं, फक्त ओपेसिटी नॉर्मल कमी करू, अशा टाईपमध्ये. ठीक आहे, एवढं ठीक आहे. आता आपल्याला मित्रांनो काय करायचं आहे, आता जे टेक्स्ट आहे मेन, ते आपल्याला इम्पोर्ट करून घेऊ आपल्या पेजवरती. तर मित्रांनो, तुम्ही जर बघू शकता अशा टाईपची मी कॅलिग्राफी एक तयार केलेली. आता मी नॉर्मली काय करतो, फोटोशॉपवरती पेस्ट करणार आहे. तर मी Ctrl C केलं, Ctrl X केलं आणि आपलं फोटोशॉप ओपन करू. फोटोशॉप ओपन केलं, Ctrl V. तुम्ही त्या शेप लेअर पण करू शकता किंवा आता मी नॉर्मली स्मार्ट ऑब्जेक्ट करतो. स्मार्ट ऑब्जेक्ट केलं आणि इथं फक्त नॉर्मली ॲडजस्ट करतो, ओके, अशा टाईपमध्ये ॲडजस्ट केलं. लेअर ओपन करू, लेअर पॅनल.
डबल क्लिक करा. डबल क्लिक केलं की आपल्याला काय करायचं झालं, ग्रेडियंट ॲड करायची अशी थोडक्यात, आणि स्ट्रोक ॲड करायचा आहे. ओके. आणि नॉर्मली शॅडो ॲड करायची. शॅडोमध्ये पण आपल्याला काय करायचं फक्त थोडीशी हाड घ्यायची शॅडो, जेणेकरून व्यवस्थित दिसेल. कंट्रोल टी, ट्रान्सफॉर्म, अशा टाईपमध्ये ट्रान्सफॉर्म केलं. ओके. आणि तो नॉर्मली ॲडजस्ट केलं. हा जो आपण इफेक्ट वापरलेला आहे पावलांचा, तो वाटल्यास थोडासा त्या साईडला पण सरकू अशा टाईपमध्ये, आणि थोडं वरती घेऊ. ओके. अशा टाईपमध्ये चालेल. आणि आपल्याला याचा मास्क करायचं आहे, आणि थोडीशी काय करायची, नॉर्मल राऊंड ब्रश सिलेक्ट केला आहे, आणि थोडंसं फक्त आपल्याला अजून वाटल्यास ओपेसिटी कमी करू, आणि थोडं फक्त नॉर्मली हे काय करू, एक थोडंसं फिक्कट करू, जेणेकरून थोडक्यात नॉर्मल इफेक्ट जनरेट होईल. आता मित्रांनो काय करायचं आहे, ह्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे, अप्लाय करायचं ते म्हणजे फुल आहे, ते फुल आपल्याला त्याच्यावरती लावायचं आहे. ओके. ड्रॅग अँड ड्रॉप करतो फक्त पेजवरती आपल्या. ओके. अशा टाईपमध्ये. ओके. कंट्रोल जे करा, आणि इथं ॲड करू कंट्रोल टी. आणि मित्रांनो इथे एक टेक्स्ट आहे ते ॲड करू अशा टाईपमध्ये. टेक्स्ट जो पॅनल आहे, टेक्स्ट ॲड करू फक्त जस्ट. थोडक्यात एक डिझाईन कशी, आपण कन्सेप्ट डिझाईन कशी तयार करू शकतो ते थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे या व्हिडिओतनं. तर अशा टाईपमध्ये तुम्ही गुरुपौर्णिमेचं एक डिझाईन तयार करू शकता. एक सिम्पल तुम्हाला एक डेमो दाखवण्याचा प्रयत्न केला डिझाईनमधनं, की अशा टाईपमध्ये तुम्ही डिझाईन तयार करू शकता सिम्पलमध्ये. तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटले नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि मित्रांनो चॅनल कोण असेल तर सबस्क्राईब बटन दाबा, आणि शेअरचे आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.